Good morning, students. Essential nutrients हा फर्स्ट चॅप्टर होता. सेकंड चॅप्टर आहे न्यूट्रिशन डेफिशियन्सी न्यूट्रिशनल प्रॉब्लेम्स. त्यामधला हा लास्ट टॉपिक आहे अंडर 5 न्यूट्रिशन्स, म्हणजे 5 इयर्स बिलो चिल्ड्रन्सचं काय न्यूट्रिशन असलं पाहिजे. त्यामध्ये फर्स्ट आहे फर्स्ट 6 मंथ ऑफ लाईफ, म्हणजे न्यूबॉर्न बेबी पासून 6 मंथपर्यंतचा जो पिरियड आहे, बर्थ झाल्यापासून 6 मंथपर्यंतचा पिरियड, त्याला बोलणार इन्फंट. ओके, ॲक्च्युली 1 इयरपर्यंत इन्फंट बोललं जातं. सो त्यांची डेली रिक्वायरमेंट इज अबाउट 120 कॅलरीज अँड 2.3 ग्रॅम ऑफ प्रोटीन पर के जी ऑफ बॉडी वेट. त्यांची डेली रिक्वायरमेंट किती असते? 120 कॅलरीज असते अँड 2.3 ग्रॅम ऑफ प्रोटीन पर किलो ऑफ बॉडी वेट बिसाइड्स विटॅमिन्स अँड मिनरल्स. यांच्या व्यतिरिक्त, ठीक आहे, ॲडिक्वेट ब्रेस्ट मिल्क इज सफिशियंट टू मीट दीज नीड्स. जे मदरचं ब्रेस्ट मिल्क असतं ते सफिशियंट आहे हे सर्व नीड्स मिळण्याकरता. ओके, इन्फंटला डेली रिक्वायरमेंट ऑफ मिल्क फॉर इन्फंट इज 600 ml पर डे. सो मदरला 600 पर ml पर डे हे एवढं मिल्क ब्रेस्ट मिल्क आलंच पाहिजे. तेच त्या बाळाची गरज पुरवू शकतं न्यूट्रिशनल. ओके, सो या न्यूट्रिशन या ब्रेस्ट फीडमध्ये वेगवेगळे न्यूट्रियंट्स असतात जे इन्फंटला म्हणजे न्यूबॉर्न बेबीला अत्यावश्यक आहेत. ठीक आहे, सो हे नॅचरल फीड आहे बेबीचं. जे फर्स्ट ब्रेस्ट मिल्क येतं त्याला कोलेस्ट्रॉम बोललं जातं. फर्स्ट ब्रेस्ट मिल्क is called colostrum. ओके, यामध्ये इम्युन बूस्ट करण्याच्या वेगवेगळे प्रॉपर्टीज या मिल्कमध्ये असतात. ठीक आहे, सो हे कोलेस्ट्रॉम आहे, हे फर्स्ट मिल्क आहे जे ब्रेस्टमधून येतं. सो हे मिल्क बाळाला पाजणं फार गरजेचं असतं, कारण यामध्ये भरपूर इम्युनिटी असते आणि त्या बाळाला रोगप्रतिकारक शक्ती ते देते. त्यामुळे बाळाचा सर्व प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचाव होतो. ठीक आहे, आजारांपासून बचाव होतो. सो फर्स्ट ब्रेस्ट मिल्क इज कॉल्ड अ कोलेस्ट्रॉम. नाऊ द ॲडव्हान्टेजेस ऑफ ब्रेस्ट मिल्क. फायदे काय आहेत ब्रेस्ट मिल्कचे? ॲडव्हान्टेजेस ऑफ ब्रेस्ट मिल्क. First is, it is a naturally made. So याला बोललं जातं नॅचरली टेलर मेड. इकॉनॉमिकली गुड मीन्स यासाठी काही खर्च करावा लागत नाही. ओके, इकॉनॉमिकली गुड. देन अँटी इन्फेक्टिव्ह प्रॉपर्टीज, यामध्ये अँटी इन्फेक्टिव्ह प्रॉपर्टीज असतात. अँटी ॲलर्जिक प्रॉपर्टीज, source of natural immunity, develop psychological bond, between mother and child. Natural contraceptive.
and this is a natural method of feeding. सो फर्स्ट 6 मंथपर्यंत बेबीला ब्रेस्ट मिल्क दिलं जातं. या ब्रेस्ट मिल्क बेबीची त्यावेळेला रिक्वायरमेंट किती असते, 120 कॅलरीज अँड 2.3 ग्रॅम ऑफ प्रोटीन पर किलो ऑफ बॉडी वेट बिसाइड्स विटॅमिन्स अँड मिनरल्स. यांच्या व्यतिरिक्त विटॅमिन्स अँड मिनरल्स यांच्या व्यतिरिक्त ॲडिक्वेट ब्रेस्ट मिल्क इज सफिशियंट टू मीट दिस नीड्स. सो बेबीला जर हे सफिशियंट ब्रेस्ट मिल्क मिळालं, सफिशियंट म्हणजे 600 ml पर डे जर मिळालं, तर त्यामधून ह्या सर्व रिक्वायरमेंट त्याच्या पूर्ण होतात. म्हणजे तेवढ्या कॅलरीज पण मिळतात, तेवढं प्रोटीन मिळतं, बिसाइड्स विटॅमिन्स पण मिळतात, मिनरल्स म्हणजे जेवढं आई खात असते तेवढं त्या ब्रेस्ट मिल्कमधून त्या बाळाला मिळत असतं. ठीक आहे. डेली रिक्वायरमेंट ऑफ मिल्क फॉर इन्फंट इज 600 ml पर डे. फर्स्ट ब्रेस्ट मिल्क इज कॉल्ड कोलोस्ट्रम. पहिल्या ब्रेस्ट मिल्कला काय बोललं जातं, कोलोस्ट्रम. यामध्ये अँटी इम्युन प्रॉपर्टी असते. ओके, इम्युनिटी वाढवण्याची प्रॉपर्टी असते आणि बाळाला आजाराशी लढण्याची ताकद हे मिल्क देते. ठीक आहे, म्हणून पहिलं मिल्क हे बाळाला पाजायचं असतं. ॲडव्हान्टेजेस ऑफ ब्रेस्ट मिल्क. हे नॅचरली टेलर मेड आहे, म्हणजे देवानीच दिलेलं आहे, नॅचरली टेलर मेड. इकॉनॉमिकली गुड, म्हणजे याला काही खर्च करण्याची गरज नाही आहे. अँटी इन्फेक्टिव्ह प्रॉपर्टीज आहेत यामध्ये. ओके, सर्व आजाराशी लढण्याचे गुण आहेत यामध्ये. अँटी ॲलर्जिक प्रॉपर्टीज आहेत, काही ॲलर्जी होऊ शकत नाही बाळाला. सोर्स ऑफ नॅचरल इम्युनिटी, यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे गुण आहेत. डेव्हलप अ सायकोलॉजिकल बॉन्ड बिटवीन मदर अँड चाइल्ड. यामुळे काय होतं, आई आणि बाळामध्ये एक रिलेशन तयार होतं. नॅचरल कॉन्ट्रासेप्टिव्ह, जोपर्यंत ती आई ब्रेस्ट फीड करते तोपर्यंत तिला दुसरी गर्भधारणा होऊ शकत नाही, म्हणून त्याला काय बोलले, नॅचरल कॉन्ट्रासेप्टिव्ह. ठीक आहे. नॅचरल मेथड ऑफ फिडिंग, ही एक नॅचरल मेथड ऑफ फिडिंग आहे. ओके, दीज ऑल आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ ब्रेस्ट मिल्क. हे सर्व फायदे आहेत ब्रेस्ट फिडिंगचे अँड ब्रेस्ट मिल्कचे. ठीक आहे. नेक्स्ट, विनिंग डाएट. कळलं एवढं. फर्स्ट 6 मंथपर्यंत ब्रेस्ट मिल्क कंपल्सरी आहे. काही जण 4 to 5 मंथपर्यंत पण देतात, पण ते ठीक आहे, ते गरजेचं आहे ब्रेस्ट मिल्क. ओके, त्या व्यतिरिक्त काही नाही दिलं बाळाला तरी चालतं. त्यानंतरचा पिरियड आहे 6 मंथ, 7 मंथपासून 1 year पर्यंत बाळाला विनिंग डाएट दिलं जातं. विनिंग डाएट म्हणजे वरचा आहार, विनिंग फूड. ब्रेस्ट फीड व्यतिरिक्त वरचा आहार. यामध्ये विनिंग इज अ ग्रॅज्युअल प्रोसेस ऑफ विड्रॉल ऑफ चाइल्ड फ्रॉम ब्रेस्ट मिल्क. ओके, या काळामध्ये बाळाला थोडंसं ब्रेस्ट मिल्कपासून विड्रॉ केलं जातं, म्हणजे ब्रेस्ट मिल्कपासून थोडं दूर ठेवलं जातं आणि काही वरचा आहार त्याला स्टार्ट केला जातो, जसं आहे फ्रूट ज्युसेस. ओके, स्टार्टिंगला लिक्विडच दिलं जातं, बाहेरचं गाईचं काऊ मिल्क किंवा बफेलो मिल्क, पण जास्त काऊ मिल्क प्रेफर केलं जातं, कारण काऊ मिल्क इझिली असतं डायजेस्ट होण्यासाठी. ओके, कारण त्यांना बाहेरचं काही खाण्याची 6 महिन्यापर्यंत काही हे नसते, सवय नसते. त्यामुळे त्यांचं जे इंटेस्टाईन असतं ते खूप एकदम नाजूक असतं. ओके, सो त्याच्यासाठी त्यांना थोडं डाएट चालू केलं जातं, म्हणजे पहिल्यांदा 1 चमचा, नंतर 2 चमचे, असं डेली स्वरूपात किंवा 2 आवरली 4 आवरली असं त्यांना वाढवलं जातं डाएटमध्ये. ठीक आहे. सो विनिंग इज अ ग्रॅज्युअल प्रोसेस ऑफ विड्रॉल ऑफ चाइल्ड फ्रॉम अ ब्रेस्ट मिल्क स्टार्टिंग अराउंड द एज ऑफ 6 मंथ, म्हणजे 6 महिन्यापासून विनिंग स्टार्ट केलं जातं. या विनिंग डाएटमध्ये ज्युसेस असतात, वेगवेगळे फ्रूट ज्युसेस, डाल सूप, व्हेजिटेबल सूप. ओके, या प्रकारे स्टार्ट केलं जातं. त्यानंतर हळूहळू सेमी सॉलिड डाएट स्टार्ट केलं जातं 7 to 8 मंथच्या पिरियडमध्ये. जसं आहे राईस कंजी आहे, सुजी कंजी आहे अँड सॉफ्ट डाल. ओके, सो थोडंसं सॉलिड
पण त्यामध्ये ॲड केलं, म्हणजे सेमी सॉलिड डाएट त्यांना दिलं जातं. त्यानंतर 9 to 10 मंथच्या पिरियडमध्ये त्यांना फ्रूट्स स्टार्ट केले जातात. फ्रूट ज्युसेसच्या व्यतिरिक्त त्यांचं मॅश केलं जातं. सो फ्रूट्स मॅश करून ते दिले जातात, किंवा पोटॅटो मॅश करून दिला जातो, राईस मॅश करून दिला जातो, राईस अँड दाल खिचडी. ओके, सो ह्या असे हळूहळू त्यांना नंतर सॉलिड डाएटकडे नेलं जातं. 1 इयरपर्यंत बेबीला फुल डाएट स्टार्ट केलं जातं. जे आपण खातोय आपल्या ताटात जे आहे अन्न वाढलेलं, तेच बेबीला दिलं जातं 1 इयर चाइल्डला. ठीक आहे. सो दॅट इज कॉल्ड अ विनिंग. विनिंग, राईट डाऊन. Weaning is a gradual process of withdrawal of child from the breast milk. It should be supplemented by suitable food. Example, cow's milk, fruit juices, dal soup, vegetable soup, soft cooked rice and vegetables, etc. So malnourishment during the weaning period may cause protein energy malnutrition. जर या पिरियडमध्ये आपण बेबीकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही, नेहमी आपण तेच देतोय बेबीला, राईस कंजीस देतोय, तर ते बाळ कंटाळणार. रोज रोज तेच तेच खाऊन बाळ कंटाळणार. आणि जर घरी आईने लक्ष दिलं नाही तर हे जे बाळ आहे ते प्रोटीन एनर्जी कडे वळू शकतं, म्हणजे क्वॉशिओकर अँड मॅरेस्मस सारखे आजार होऊ शकतात जर त्यांच्या आहारामध्ये आपण सर्व न्यूट्रिएंट्स इन्क्लूड केले नाही तर. न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स कॅन बी इझिली प्रिपेअर ॲट होम युझिंग अ लो कॉस्ट अँड लोकली अवेलेबल फूड सच ॲज सिरियल्स, मिलेट्स, पल्सेस, ग्राउंडनट्स, शुगर, जॅगरी एक्सेट्रा. सो त्यांच्या आहारामध्ये लो कॉस्ट डाएट तुम्ही इन्क्लूड करू शकता, जे डेली आपल्या घरात जे अवेलेबल आहे, जसं राईस आहे, गूळ आहे, शुगर आहे, ओके, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आहेत, कडधान्य आहे, यांचाही समाविष्ट करून यांना जास्त ओव्हर कुक करू शकतो. कुकरमध्ये लावून त्यांना जास्तीत जास्त शिट्ट्या आणून एकदम सॉफ्ट बनवून ते बाळाला आपण गाळून पाहिजे तर देऊ शकतो. ओके. ॲट the age of 1 year, the child should receive a solid diet consisting of the cereals, pulses, vegetables and fruits. 1 yearच्या चाइल्डला जे फुल डाएट आपण स्टार्ट करू शकतो. नेक्स्ट पिरियड आहे प्री स्कूलर चिल्ड्रन. कळलंय विनिंग मीन्स व्हॉट? प्री स्कूलर पिरियड. प्री स्कूल चिल्ड्रन means 1 to 5 years. Preschool children म्हणजे 1 to 5 years. Preschool children shows a good deal of physical activity. या पिरियडमध्ये त्या बाळाच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज खूप वाढलेल्या असतात. रनिंग करणे, जम्पिंग करणे, ओके, वेगवेगळ्या टॅग करणे,
म्हणजे बेडवर चढणे, परत खाली उतरणे, पायऱ्या उतरायला त्यांना आवडत असतात. ओके, किंवा घसरगुंडी खेळायला आवडत असते. अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांना करायला आवडत असतात आणि या ॲक्टिव्हिटीज करताना त्यांना भरपूर प्रकारची एनर्जी लागते. ओके, भरपूर प्रमाणात एनर्जी लागते. सो या बाळांना पूरक आहार दिला पाहिजे, ज्यामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन आहे, न्यूट्रिएंट्स आहेत आणि विटॅमिन्स आहेत. Okay, the energy requirement of preschooler children is about 1000 to 1300 calories per day. So daily requirement of preschooler is 1000 to 1003 calories daily. So यांची daily requirement आहे 1000 to 1300 calories daily. Balanced diet for a preschooler child is cereals, pulses, leafy vegetables and other vegetables, roots and tubers, milk, oil, fats, sugar हे सर्व त्यांच्या डाएटमध्ये इन्क्लूड केलं पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे त्यांचं बॅलन्स डाएट आपण व्यवस्थित प्लॅन करू शकतो. प्रीस्कूलर चिल्ड्रन्स आर ऑफन निग्लेक्टेड अँड अंडर एस्टिमेटेड बाय अ मदर. So due to this lack of knowledge or breastfeeding until they are 2 to 3 years without giving adequate food, these practices result the high incidence of kwashiorkor and marasmus. या बाळांकडे पण व्यवस्थित लक्ष दिलं नाही तर हे बाळ ही जी 1 to 5 years स्टेजमधली जी मुलं आहेत ती पण प्रोटीन एनर्जी मालनरिश होऊ शकतात. दॅट इज kwashiorkor अँड मॅरेस्मस. ओके, सो यांची डेली रिक्वायरमेंट किती आहे 1000 to 1300 किलो कॅलरीज. अँड बॅलन्स डाएट कंटेन all the type of vegetables, fruits, ट्यूबर्स म्हणजे कंदमुळं, सिरियल्स, पल्सेस, ऑइल अँड फॅट, नट्स एक्सेट्रा. ओके, हे सर्व त्यांच्या आहारामध्ये समाविष्ट केलं पाहिजे. नेक्स्ट पिरियड इज स्कूल गोईंग चिल्ड्रन. School going children period is 8 to 12 years. Sorry, 5 to 12 years. The school going children constitute about 1/3 of the total population in India. Studies have shown that the protein, calories deficiency and vitamin deficiency are frequent among these school-going children. Energy requirement for the school-going children from 6 to 10 years varies about 1500. Daily requirement is 1500 to 2000 calories per day. So balanced diet same as this, but the volume is increased. The feeding problems of school-going children include obesity, underweight, growth failure due to protein energy malnutrition, anemia, dental caries,
अँड हायपर ॲक्टिव्हिटी. आपण या चिल्ड्रनमध्ये जेव्हा मुलं स्कूलमध्ये जायला लागतात तेव्हा त्यांना बाहेरचं पदार्थ आकर्षित करतात, जसं पिझ्झा आहे, बर्गर आहे, चिप्स आहेत, या प्रकारचे पदार्थ त्यांना आकर्षित करतात. त्यामुळे ते जेवणाकडे त्यांचा दुर्लक्ष होतो. ठीक आहे. सो हे सर्व अवॉइड करण्यासाठी त्यांच्या रोजच्या आहारामध्ये एकदम आकर्षक त्यांची जी जेवणाची थाळी आहे ती एकदम आकर्षक ठेवली पाहिजे, जेणेकरून त्यांनी तो आहार सर्व संपवला पाहिजे. ठीक आहे. जसं चपातीच्या जागी त्यांना पराठा दिला पाहिजे चीज लावून. ओके. त्यामुळे ते आवडीने खातील, किंवा सॉस लावून दिलं पाहिजे, जॅम चपाती दिली पाहिजे. ओके. त्यामुळे त्यांचा जो आहार त्यांना पाहिजे असतो त्या पिरियडमध्ये तो त्यांना मिळेल. नेक्स्ट इज द रोल ऑफ ANM, अंगणवाडी वर्कर्स अँड MPWs इन सप्लिमेंटरी फूड. हे जे सप्लिमेंटरी फूड आहे जे गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं ते मिळण्यासाठी काही हेल्थ वर्कर्सचा रोल आहे. जसे आहे ANM स्टाफ आहेत जे आउटडोअर वर्क करतात, जे पोलिओसाठी फिरत असतात, पोलिओ बूथवरती असतात, अंगणवाडी वर्कर्स आहेत, आशा वर्कर्स आहेत, मल्टीपर्पज वर्कर्स आहेत. सो हे सर्व या सप्लिमेंटरी फूडमध्ये यांचाही रोल आहे. तो कॉमनली द कम्युनिटी हेल्थ वर्कर्स can play a major role of supplementary food so as to prevent and control the malnutrition in population as follows. हे कशा प्रकारे कंट्रोल करू शकतात, जसं मी काल सांगितलं की मालनरिशमेंट अफेक्ट करण्यासाठी वेगवेगळे ट्रीटमेंट, त्यासाठी वेगवेगळी ट्रीटमेंट आहे. त्यामध्ये पहिलं आहे स्पेसिफिक अटेन्शन दिलं जातं, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले जातात. त्यानंतर जर आजार झाला आहे तर त्यासाठी ट्रीटमेंट, देन स्पेसिफिक प्रोटेक्शन काय आहे, त्यानंतर मग बाकीचं हेल्थ एज्युकेशन अँड ऑल. ओके. सो त्याचप्रमाणे यामध्ये पण आहे. सो यांचा रोल आहे फर्स्ट प्रमोशन ऑफ हेल्थ, म्हणजे या सर्व हेल्थ टीम मेंबरकडून कम्युनिटीमध्ये जे पीपल्स राहतात त्यांना एज्युकेट केलं जातं. मोस्टली त्यांच्या प्रत्येकाच्या एरियामध्ये प्रत्येकाचा एरिया ठरलेला असतो, त्यांना एरिया निवडून दिलेला असतो प्रत्येक हेल्थ वर्करला. सो प्रत्येकाने आपापल्या ज्या कम्युनिटी एरिया आहे दिलेला त्यामध्ये त्यांच्यामध्ये किती ANM मदर्स आहेत, म्हणजे अँटीनेटल मदर्स ज्या गरोदर आहेत त्याला बोलणार अँटीनेटल मदर्स. अँटीनेटल मदर्स किती आहे, पोस्टनेटल मदर्स किती आहे, पोस्टनेटल म्हणजे डिलिव्हरी झालेल्या बायका. ओके. सो यांचं त्यांच्याकडे काउंटिंग असतं आणि प्रत्येकाच्या हेल्थची जबाबदारी त्या वर्कर्सकडे असते. ओके. त्यानंतर मग त्यांच्या एरियामध्ये किती मुलं लहान बालकं आहेत, म्हणजे इन्फंट किती आहेत, प्री स्कूलर किती आहेत, स्कूल गोईंग चिल्ड्रन्स किती आहेत. सो या सर्वांकडे लक्ष दिलं जातं. ओके. यांचा सर्वे केला जातो आणि त्यांचा डेली बायोमेट्री चेक केली जाते. डेली नाही, मंथली चेक केली जाते. बायोमेट्री म्हणजे त्यांचं वेट, हाईट चेक केलं जातं, हेड सर्कम्फरन्स चेक केला जातो, त्यांचं आर्म सर्कम्फरन्स चेक केला जातो. सो या सर्वांकडे लक्ष देण्यासाठी त्यांना सर्वे करावा लागतो. ओके. मंथली किंवा वीकली त्यांना जसं दिलेलं असेल त्याप्रमाणे ते सर्वे करतात. ओके. सो पहिलं आहे त्यांचं प्रमोशन ऑफ हेल्थ. नर्सिंग इफेक्ट्स शुड बी डायरेक्टेड टुवर्ड्स द प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग मदर्स. ओके. पहिलं लक्ष त्यांचं कोणाकडे असतं, प्रेग्नंट वुमन अँड लॅक्टेटिंग म्हणजे ब्रेस्टफीड ज्या मदर करत आहे त्यांच्याकडे. एक्झाम्पल द न्यूट्रिशनल एज्युकेशन, त्यांना न्यूट्रिशनल एज्युकेशन द्यायचं, ब्रेस्टफीडिंग कसं करायचं आहे त्याची एज्युकेशन द्यायचं, कोलेस्ट्रॉम म्हणजे काय त्याबद्दल त्यांना सांगायचं आणि ते बाळाला दिलंच पाहिजे, त्याचं महत्त्व काय आहे याबद्दल त्यांना माहिती द्यायची. ओके. सो हे सर्व काम आहे हे हेल्थ टीम मेंबर्सचं आहे. ठीक आहे. सो प्रमोशन ऑफ ब्रेस्टफीडिंग, डेव्हलपमेंट ऑफ लो कॉस्ट विनिंग फूड, जसं आपण विनिंग डाएटमध्ये बघितलं लो कॉस्ट विनिंग फूड दिलं पाहिजे, हे सर्व एज्युकेशन देणं. मेजर्स ऑफ इम्प्रूव्ह द फॅमिली डाएट, प्रत्येक फॅमिलीमध्ये त्यांचं डाएट इम्प्रूव्ह करण्यासाठी एज्युकेशन देणं. एनकरेजमेंट ऑफ किचन गार्डन्स, प्रत्येकाला किचन गार्डन कसं करायचं ते एनकरेज करायचं त्यांना. ओके. जेणेकरून त्यांना ऑर्गॅनिक फूड मिळेल. ओके. बिना खताचं त्यांना फूड मिळेल. ओके. होम इकॉनॉमिक्स, त्यामुळे बाकीचा त्यांचा खर्चही वाचेल फळभाज्यांचा. अँड गाईड अबाउट अ चीप अँड बेस्ट सोर्स ऑफ न्यूट्रिशन मेथड्स ऑफ कुकिंग, त्यांना
सर्वात स्वस्त आणि कमी कॉस्टमध्ये कसं न्यूट्रिशन अवेलेबल करून दिलं जाईल अँड डिफरंट मेथड्स ऑफ कुकिंग, ह्या सर्वांबद्दल एज्युकेशन देण्याचं काम कोणाचं असतं? हेल्थ टीम मेंबर्स, ज्यामध्ये कोण कोण आहे? ANM स्टाफ आहे, अंगणवाडी वर्कर्स आहेत, आशा वर्कर्स आहेत आणि मल्टीपर्पज वर्कर्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्पेसिफिक प्रोटेक्शन. हेल्थ एज्युकेशन तर देतच आहे, नंतर स्पेसिफिक प्रोटेक्शन. स्पेसिफिक प्रोटेक्शन कशासाठी? द नर्स कॅन गाईड अ पॅरेंट्स अबाउट द चाइल्ड्स डाएट. ज्या घरामध्ये इन्फंट आहे, प्रीस्कूलर चिल्ड्रन आहे, स्कूल गोईंग चाइल्ड आहे, तर अशा पॅरेंट्सना गाईड करायचं, एज्युकेट करायचं अबाउट देअर आहार. ओके, डाएट, अबाउट देअर डाएट. Then presence of body building and protective food in requirement amount, that is milk, cheese, fruits, etc. Okay, so body building food त्यांच्या डाएट मध्ये आले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल मिल्क, डेली मिल्क दिलं पाहिजे, बॉइल्ड एग दिलं पाहिजे, किंवा चणे, भाजलेले चणे, शेंगदाणे दिले पाहिजे, जॅगरी दिला पाहिजे. सो या सर्व गोष्टींचं त्यांना एज्युकेशन दिलं जातं पॅरेंट्सना. अबाउट द मेथड ऑफ फूड फोर्टिफिकेशन, जसं मी काल सांगितलं, फूड फोर्टिफिकेशन त्यांना शिकवायचं आहे पॅरेंट्सना. फूड फोर्टिफिकेशन म्हणजे एक न्यूट्रिएंट आहे, त्याच्यामध्ये ॲडिशनल न्यूट्रिएंट्स, एखाद्या अन्नघटकामध्ये ॲडिशनल न्यूट्रिशन टाकायचं. फॉर एक्झाम्पल जर व्हीट फ्लोअर आहे तर त्यामध्ये सोयाबीन ॲड करू शकता तुम्ही, सोयाबीनचं फ्लोअर ॲड करू शकता, किंवा आयर्न सप्लिमेंट ॲड करू शकता. ओके, दॅट इज कॉल्ड फूड फोर्टिफिकेशन. ओके, एका अन्नघटकामध्ये अजून बाकीचे न्यूट्रिएंट्स ॲड करणे, त्याला बोलणार फूड फोर्टिफिकेशन. हे शिकवायचं आहे पॅरेंट्सना. त्यानंतर इम्युनायझेशन का गरजेचं आहे आणि कसं दिलं पाहिजे, त्यांना इम्युनायझेशन चार्ट द्यायचा आहे आणि त्याप्रमाणे त्यांना सांगायचं आहे की तुमच्या बाळाला याप्रमाणे इम्युनायझेशन करण्यासाठी बूथवर घेऊन यायचं. ओके, सो इम्युनायझेशनबद्दल सांगणे हे सर्व कशामध्ये येतं? स्पेसिफिक प्रोटेक्शनमध्ये. देन अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ न्यूट्रिशनल डेफिशियन्सी. ज्या बाळाला जो बाळ पीडित आहे प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशनपासून किंवा अदर डिफिशियन्सी डिसीजेस लाईक मुडदूस. ओके, सो अशा बाळांना कसं प्रोटेक्ट करायचं, त्यांना ट्रीटमेंट कशी द्यायची? बिंग डायरेक्ट केअर प्रोव्हाइड्स टू द फॅमिलीज, द नर्स कॅन detect the malnourished people, malnourished children and undernourished children. ओके, सो पहिले तुम्हाला डिटेक्ट करायचं आहे की कोण आहे अंडरनरिश, कोण मालनरिश आहे, कोण प्रोटीन एनर्जी मालनरिश आहेत, आणि त्यानंतर तुम्हाला त्यांच्यावरती प्लॅन करायचं आहे, प्लॅनिंग करायचं आहे, डाएट प्लॅन करायचं आहे, आणि नंतर काय करायचं आहे? इव्हॅल्युएशन करायचं आहे. ठीक आहे, प्लॅनिंग करून त्यांना ती इम्प्लिमेंट करायचं. ओके, सो नर्सिंग प्रोसेसमध्ये येतं काय येतं? पहिले तुम्हाला प्लॅन करावं लागतं डाएट, ऑब्झर्वेशन फर्स्ट करावं लागतं, असेसमेंट अँड ऑब्झर्वेशन, दॅन प्लॅनिंग, असेसमेंट. जर तुम्हाला असेसमेंट केल्यानंतर तुम्हाला एक चाइल्ड मिळालं जो मालनरिश आहे, कुपोषित आहे, तर त्याच्यानंतर तुम्हाला त्या बाळावरती प्लॅन करायचं आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा आहार गेला पाहिजे त्या बाळाला. सो ते त्याला बोलणार प्लॅनिंग. त्याच्यासाठी तुम्ही चार्ट बनवणार वेगवेगळे. प्लॅनिंग झाल्यानंतर काय येणार? इम्प्लिमेंटेशन. म्हणजे हा जो प्लॅन केलेला आहे, हा जो तुम्ही तक्ता बनवलेला आहे, तो त्या बाळावरती इम्प्लिमेंट करायचा आहे, म्हणजे सुरुवात करायची आहे त्या डाएटची, इम्प्लिमेंटेशन. त्यानंतर येणार इव्हॅल्युएशन, म्हणजे तुम्ही इम्प्लिमेंट केलंय, नंतर 1 महिन्याने तुम्ही इव्हॅल्युएट करणार, त्याचं वेट वाढलंय का, हाईट वाढली आहे का, त्याला बोलणार इव्हॅल्युएशन. हे सर्व आहे नर्सिंग प्रोसेस. ठीक आहे, नर्सिंग प्रोसेसमध्ये काय येतं? असेसमेंट येतं, प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन, देन इव्हॅल्युएशन. या 4 प्रोसेस आहेत. ओके, या तुम्हाला लाईफ लॉंग लक्षात ठेवायचे. सो अर्ली डायग्नोसिसमध्ये तुम्ही पहिलं काय करणार? असेसमेंट करणार. त्यानंतर स्कूल हेल्थ नर्स कॅन डिटेक्ट द अंडरनरिश्ड चिल्ड्रन बाय anthropometric measurement. Anthropometric measurement means weight, height, circumference, etc. त्याला बोलणार anthropometric measurements. ओके, काही ठिकाणी काही गव्हर्नमेंट स्कूलमध्ये नर्स पण असते तिथे. ओके, त्याला बोलणार स्कूल हेल्थ नर्स. ओके, त्यांना एक स्कूल हेल्थ नर्ससाठी जागा वेकंट असते, आणि या स्कूल हेल्थ नर्सचं काम काय असतं? अँथ्रोपोमेट्रिक मेजरमेंट घेणं. त्या स्कूलमध्ये जेवढे मुलं येत आहेत प्रत्येकाची मंथली त्यांची
एक चार्ट असतो, त्या चार्टमध्ये प्रत्येक मंथली त्यांचा वेट, हाईट, सर्कम्फरन्स वगैरे लक्षात ठेवणं, त्यांचं ब्लड ग्रुप काय आहे ते सर्व त्यांची नोटिफिकेशन त्या स्कूल हेल्थ नर्सकडे असते. ठीक आहे. देन पिरियडिकल सर्वेलन्स ऑफ कम्युनिटी पीपल. पिरियडिकल तुम्हाला सर्वे करायचा आहे तुमच्या एरियामध्ये. अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शियस डिसीज. तुम्हाला अर्ली डायग्नोसिस करायचं आहे इन्फेक्शियस डिसीजबद्दल, कोणती साथ पसरली आहे का तुमच्या एरियामध्ये, सो त्याबद्दल तुम्हाला अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट करायचं आहे. देन सप्लिमेंटरी फीडिंग प्रोग्राम्स ड्युरिंग द एंडेमिक डिफिशियन्सी डिसीजेस. जर एखादी डिफिशियन्सी डिसीजेसची साथ पसरलेली असेल तर तुम्हाला सप्लिमेंटरी प्रोग्राम स्टार्ट करायचे आहेत त्यासाठी. ओके, तुम्हाला ते इन्फॉर्म करावं लागतं तुमच्या वरच्या पोस्टवाल्यांना, मग ते गव्हर्नमेंटला इन्फॉर्म करतात, मग गव्हर्नमेंटकडून सप्लिमेंटरी फूड त्या ठराविक एरियासाठी येतं. ओके, आणि हे सप्लाय करण्याचं काम त्या हेल्थ वर्कर्सचं असतं. The nurse can play a vital role in treatment after diagnosis, and they can guide them to prepare a therapeutic diet. Therapeutic diet म्हणजे प्रत्येक आजारामध्ये जे डाएट दिलं जातं त्याला बोलणार therapeutic diet. So nurse can guide about how to prepare the therapeutic diet. ओके, हे सर्व कशामध्ये येतं? अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. ओके, अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंटमध्ये तुम्ही काय करणार आहे? सर्वे, देन असेसमेंट. सर्वे करताना तुम्ही असेसमेंट करता, त्यानंतर प्लॅनिंग करणार आहात, त्यानंतर ते इम्प्लिमेंट करणार आहात तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये, अँड त्यानंतर इव्हॅल्युएशन करणार आहात. ओके, हे सर्व जबाबदारी कोणाची आहे? स्कूल हेल्थ नर्सची अँड अदर हेल्थ टीम मेंबर्स लाईक आशा वर्कर्स, अंगणवाडी वर्कर्स, ANM स्टाफ. ओके, नेक्स्ट हेल्थ एज्युकेशन अँड काउन्सिलिंग. हेल्थ एज्युकेशन मोटिवेट द पीपल. हेल्थ एज्युकेशनमुळे काय होतं? पीपल्स मोटिवेट होऊ शकतात अँड चेंजेस द बिहेवियर अँड प्रॅक्टिसेस ऑफ द हेल्थ अँड न्यूट्रिशन. त्यांचे प्रॅक्टिसेस चेंज करू शकतात. हाऊ टू कुक. आपण जर त्यांना सांगितलं की तुम्हाला या प्रकारेच फूड द्यायचं आहे त्या मुलाला, तर त्या प्रकारेच ते देणार तुम्ही जर काउन्सिलिंग व्यवस्थित केलं तर. इट गाइड्स द पीपल टू चूज द ऑप्टिमम अँड बॅलन्स डाएट. कशामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन्स आहेत हे सर्वांनाच माहिती नसतं, तर तुम्ही जर व्यवस्थित गाईड केलं तर ते आपल्या मुलांच्या आहारात त्या प्रोटीन्सचा समावेश करू शकतात. इट हेल्प्स टू रिमूव्ह द प्रीजस्टिस अँड प्रमोट द गुड डायटरी हॅबिट्स. सम कॉमन न्यूट्रिशनल प्रॉब्लेम्स कॅन बी मिनिमाइज्ड बाय अ न्यूट्रिशनल एज्युकेशन अँड काउन्सिलिंग. काही जे प्रॉब्लेम्स आहेत जसं आहे मालन्यूट्रिशन अँड प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन, हे प्रॉब्लेम्स कमी होऊ शकतात जर तुम्ही व्यवस्थित एज्युकेशन तुमच्या कम्युनिटीमध्ये जाऊन सर्वेमध्ये जाऊन केलं तर हे सर्व प्रॉब्लेम्स काय होतं? कमी होऊ शकतात. ओके, सो हा रोल आहे कोणाचा? ANM स्टाफ आणि अदर हेल्थ वर्कर्सचा. ठीक आहे, कळलंय आजचं लेक्चर काय काय येतं? रोल ऑफ ANM, आशा वर्कर्स and MPWs in supplementary food. In supplementary food. So first is promotion of health. Second is specific protection. Third one is early diagnosis and treatment. Fourth one is health education and counseling.
ठीक आहे. हे 4 पॉईंट्स आहेत यामध्ये. हेल्थ प्रमोशन ऑफ हेल्थमध्ये ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत, लॅक्टेटिंग मदर आहेत, त्यांकडे लक्ष ठेवायचं आहे. प्रमोशन ऑफ ब्रेस्ट फिडिंग, त्यांना कसं ब्रेस्ट फिडिंग करायचं, हायजीन कशी ठेवायची, डेव्हलपमेंट ऑफ लो कॉस्ट विनिंग फूड कसं बनवायचं, हे सर्व यामध्ये आपण सांगणार. ओके, प्रमोशन ऑफ हेल्थमध्ये. अँड मेजरमेंट्स ऑफ टू इम्प्रूव्ह द फॅमिली डाएट अँड एनकरेजमेंट ऑफ किचन गार्डन, हे सर्व कशामध्ये सांगणार आहोत, प्रमोशन ऑफ हेल्थ. देन स्पेसिफिक प्रोटेक्शनमध्ये आपण काय सांगणार, इम्युनायझेशनबद्दल, फूड फोर्टिफिकेशनबद्दल, अँड गिव्ह अ प्रोटेक्टिव्ह फूड लाईक बॉडी बिल्डिंग फूड लाईक मिल्क एग्स अँड मिल्क एग अँड अदर फ्रेश फ्रूट्स एक्सेट्रा. ओके. देन अर्ली डायग्नोसिस, जर एखाद्या बाळाला डायरिया झाला असेल तर त्याला ओरल रिहायड्रेशन थेरपी द्यायची किंवा त्यांना त्या सब सेंटरला घेऊन जायचं आणि तिथे ट्रीटमेंट करून द्यायची. ओके, हे सर्व आपण अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंटमध्ये करणार. ठीक आहे. हेल्थ एज्युकेशनमध्ये आपण हेल्थ एज्युकेशन देणार प्रत्येक गोष्टीबद्दल, जेणेकरून जे पॅरेंट्स आहेत ते आपल्या बाळाला हाय प्रोटीन डाएट किंवा बॅलन्स डाएट देऊ शकतील. ठीक आहे, कळलंय. Then next and last topic of this chapter is special diet. Special diet. स्पेशल डाएट यामध्ये नॉर्मल डाएट येतं, जे आपण नॉर्मली देतो. ओके, बॅलन्स डाएट. नॉर्मल डाएट. Normal diet is well balanced diet. It is a well balanced diet. A variety of food and provide all the essential nutrients. हे एक वेल बॅलन्स डाएट आहे, यामध्ये व्हरायटी ऑफ फूड असतं, इसेन्शियल न्यूट्रिएंट्स प्रेझेंट असतात. ओके. देन सेकंड वन इज स्पेशल डाएट और मॉडिफाइड डाएट. modified diet. Normal diet may have a modified depending upon the age of person. हे डाएट आपण डिपेंडिंग अपॉन द एज ऑफ पर्सन, जसं मी तुम्हाला सांगितलं इन्फंटमध्ये कसं देतात, 6 महिन्यापर्यंत ब्रेस्ट मिल्क असतं गरजेचं, त्यानंतर विनिंग स्टार्ट केलं जातं 1 वर्षापर्यंत, नंतर 1 ते 5 वर्षापर्यंत जे प्री स्कूलर चाइल्ड आहे त्याला वेगळं डाएट दिलं जातं. 6 to 12 इयर्सपर्यंत जे स्कूल गोईंग चाइल्ड आहे त्याला अजून डाएटमध्ये अजून इम्प्रूव्हमेंट केली जाते, कारण त्यांच्या अदर ॲक्टिव्हिटीज वाढलेल्या असतात, ब्रेन ॲक्टिव्हिटी वाढलेली असते, त्यामुळे त्यांना वेगळं डाएट दिलं जातं. सो दॅट इज कॉल्ड अ मॉडिफाईड डाएट. म्हणजे प्रत्येक एजनुसार आपण देतो डाएट, त्याला बोलतात मॉडिफाईड डाएट. किंवा ओल्ड एज पर्सनना आपण लिक्विड डाएट देतो, कारण त्यांचे दात वगैरे नसतात, त्यांना सॉफ्ट डाएट किंवा लिक्विड डाएट देतो. ओके. सो यामध्ये थेरपेटिक डाएट पण येतं, जे आपण प्रत्येक आजारामध्ये पण देतो, त्याला थेरपेटिक डाएट बोलतात. ओके. इट कंटेन a modified diet is depending upon the age of the person and disease condition and the severity of the disease. ओके. जे एज बघून आपण देतो किंवा डिसीज कंडिशनमध्ये देतो त्याला बोलणार मॉडिफाईड डाएट. सो यामध्ये फर्स्ट आहे चेंज इन कन्सिस्टन्सी ऑफ डाएट. सो यामध्ये फर्स्ट आहे चेंज इन कन्सिस्टन्सी ऑफ डाएट. डाएटची कन्सिस्टन्सी चेंज करणार, त्यामध्ये पहिलं आहे लिक्विड डाएट. सो लिक्विड डाएट आपण
जो विनिंग पिरियड आहे त्यात फर्स्ट स्टार्टिंग पिरियडला आपण लिक्विड डाएट देतो बाळाला, जसं मिल्क आहे, सूप वेगवेगळ्या प्रकारचे. ओके, सो इट इन्क्लूड फ्रूट ज्युसेस, dal soup, vegetable soup, etc. These are used to in febrile conditions and in weaning diet, starting period of weaning diet, and in fever patients. ओके, जास्त आजारी पर्सन आहे तर अशा पर्सनना पण आपण हे लिक्विड डाएट देतो. अँड इन पोस्ट ऑपरेटिव्ह केसेस, जे ऑपरेशन झालेलं आहे त्यानंतर स्टार्टिंग पिरियडमध्ये आपण लिक्विड डाएट स्टार्ट करतो आणि त्यानंतर मग बाकीचं फुल डाएट स्टार्ट करतो. ओके, देन फुल डाएट. Full diet are prescribed for individuals who are not able to chew, swallow and tolerate the solid food. Sorry, full fluid diet. Full fluid diet. जे चावू शकत नाही आहेत, जे पचवू शकत नाही आहेत खाल्लेलं, तर अशा पर्सनमध्ये, अशा लोकांमध्ये आपण हे फुल फ्लुइड डाएट देतो. नेक्स्ट इज सॉफ्ट डाएट. सॉफ्ट डाएटमध्ये मॅश पोटॅटो, मॅश व्हेजिटेबल्स, मॅश राईस, ओके, या प्रकारचं डाएट येतं. इट इज जनरल हॉस्पिटल डाएट गिविंग ड्युरिंग द कॉन्व्हलन्स, acute infection, gastrointestinal disorders and other after surgery. ओके, gastrointestinal disorders मध्ये आफ्टर सर्जरी, जर खूप मेजर सर्जरी वगैरे झालेली असेल तर अशा सर्जरी नंतर पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये सॉफ्ट डाएट दिलं जातं आणि लहान मुलांमध्ये विनिंग पिरियडमध्ये सॉफ्ट डाएट दिलं जातं. ठीक आहे. देन मेकॅनिकल सॉफ्ट डाएट. Mechanical soft diet, example खिचड़ी, दलिया, custard, सूजी खीर. It is given to old people and infants. ओके, जे ज्यांच्या तोंडामध्ये दात नाही आहेत अशा पर्सनमध्ये आपण हे मेकॅनिकल डाएट देतो, जे डायरेक्ट गिळलं तरी चालतं. ठीक आहे, त्याला बोलणार मेकॅनिकल डाएट. इट इज गिवन इन ओल्ड पर्सन अँड इन्फंट्स. देन सेमी सॉलिड डाएट. Semi-solid diet. Semi-solid diet is prescribed for a person on the way to recovery from acute illness. जो आजारातून हळूहळू बरा होत आहे अशा पर्सन मध्ये आपण सेमी सॉलिड फूड देणार. अँड इज सॉफ्टर फ्रॉम ऑफ नॉर्मल बॅलन्स डाएट. एक्झाम्पल खिचडी, दलिया, उपमा, पोहा, सॉफ्ट राईस, कर्ड, पुडिंग्स एक्सेट्रा. ओके, यामध्ये याचा समाविष्ट होतो. कसलं खिचडी, कर्ड, पुडिंग्स अँड पोहा, उपमा एक्सेट्रा. देन बॅलन्स डाएट, सॉरी ब्लँड डाएट. ब्लँड डाएट मीन्स द डाएट विदाउट स्पाइस अँड विदाउट ऑइल, ज्यामध्ये तेलाचं प्रमाण नसतं आणि कुठल्याही मसाल्याचं प्रमाण नसतं, अशा डाएटला बोलणार ब्लँड डाएट. नुसतं उकडून दिलेलं डाएट त्याला बोलणार ब्लँड डाएट. ब्लँड डाएट इट इज गिवन स्पेशली इन अल्सरेटिव्ह कोलायटिस पेशंट, ज्यांना पेप्टिक अल्सर वगैरे असतात अशा पेशंटमध्ये आपण ब्लँड डाएट देतो. गॅस्ट्रायटिसच्या पेशंटना ही आपण ब्लँड डाएट देतो. सो इट कंटेन मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट, रिफाइंड सिरियल्स अँड pulses without frying and without any spices and condiments, कुठलेही स्पाइसेस शिवाय. देन मॉडिफाइड इन कॅलरी कंटेंट. हे सर्व झाले ॲज पर कन्सिस्टन्सी. देन थर्ड वन इज मॉडिफाइड इन कॅलरी कंटेंट. modified in calorie content. Modified in calorie content, it means low calorie diet and high calorie diet.
जसं आपण मालनरिश चिल्ड्रनला हाय कॅलरी डाएट देणार, हाय प्रोटीन डाएट देणार. ओके. In TB patient also we are giving a high protein diet, high calorie diet. Then fourth one is a modification in a content of one or more nutrients. सॉरी, याचाच आहे सेकंड टाईप अँड थर्ड. स्पेशल डाएट मधलाच हा फर्स्ट टाईप झाला, हा सेकंड अँड हा थर्ड. मॉडिफिकेशन इन न्यूट्रिएंट्स. म्हणजे एकाच अन्न घटकामध्ये सर्व भाज्या टाकून भाज्यांचा समावेश करणार. जसं आपण खिचडी बनवतो त्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या इन्क्लूड करतो, त्याला बोलणार मॉडिफिकेशन इन कंटेंट ऑफ वन ऑर मोर न्यूट्रिएंट्स. सो हे सर्व आहे डाएटचे प्रकार. अँड द फोर्थ वन इज मॉडिफिकेशन इन फायबर कंटेंट. ओके. सो फायबर कंटेंट मीन्स हाय फायबर डाएट. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, मूळ व्याधाचा त्रास आहे, ज्यांना रेग्युलर टॉयलेटला होत नाही, अशा लोकांमध्ये आपण काय करतो, मॉडिफिकेशन इन फायबर डाएट म्हणजे जास्तीत जास्त पालेभाज्या इन्क्लूड करतो, ज्यामध्ये जास्त फायबर्स आहेत, अशा भाज्यांचं प्रमाण त्यांच्या जेवणामध्ये वाढवतो. ओके. सो हे सर्व टाईप्स आहेत स्पेशल डाएटचे. नॉर्मल डाएट ज्याला आपण बॅलन्स डाएट बोलतो. देन स्पेशल डाएट मीन्स मॉडिफाईड डाएट, जे आपण प्रत्येक आजाराप्रमाणे प्रत्येक एज वाईज आपण वेगवेगळं मॉडिफाईड करून देतो. दॅट इज कॉल्ड अ मॉडिफाईड डाएट. यामध्ये फर्स्ट आहे चेंज इन कन्सिस्टन्सी ऑफ डाएट, म्हणजे जी आहाराची कन्सिस्टन्सी असते. फॉर एक्झाम्पल लिक्विड डाएट, फुल फ्लुइड डाएट, सॉफ्ट डाएट, मेकॅनिकल सॉफ्ट डाएट, सेमी सॉलिड डाएट अँड ब्लँड डाएट. देन यामध्ये स्पेशल डाएटमधला सेकंड प्रकार आहे मॉडिफाईड इन कॅलरीज, म्हणजे आपण कॅलरीज मॉडिफाईड करतो प्रत्येक आजाराप्रमाणे. ओके. त्या आजाराप्रमाणे त्या पेशंटला एवढ्या कॅलरी गेल्याच पाहिजेत. सो दॅट इज कॉल्ड अ मॉडिफाईड इन कॅलरी कंटेंट. मॉडिफिकेशन इन द कंटेंट ऑफ न्यूट्रिएंट्स, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स आपण त्यामध्ये ॲड करतो एकाच आहारामध्ये. अँड देन मॉडिफिकेशन इन फायबर कंटेंट, ज्या पर्सनला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे अशा पर्सनमध्ये आपण फायबर डाएट इन्क्लूड करतो. ठीक आहे. सो हा सेकंड चॅप्टर इथेच संपतो आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण न्यूट्रिशनल असेसमेंट हा चॅप्टर घेऊया.